नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याची प्रक्रिया ही 22 जुलै 2026 पासून चालू झालेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की 31 जुलैच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करू. परंतु सध्या तरी आज 2 ते 3 ऑगस्ट आले, परंतु सध्या तरी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे आजचा आपला व्हिडिओ रेकॉर्डिंग करेपर्यंत तरी याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही. आता यासाठी त्यांनी एक जी आर देखील काढला होता. दिनांक 30 जुलै 2026 रोजी 7,000 कोटींच्या निधीला शासनाने मंजुरी देखील दिलेली आहे. आता 20,000 कोटी रुपयांचं त्यांनी त्या ठिकाणी तरतूद देखील 26-27 साठी केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी 7,000 कोटी रुपयांच्या निधीला देखील मान्यता दिलेली आहे. परंतु सध्या तरी या निधीपैकी एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. आता पात्र लाभार्थ्यांच्या याद्या या आलेल्या आहेत आणि पात्र लाभार्थ्याच्या याद्या या आता ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे उद्या म्हणजे मंगळवारी हे पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे. आता मंगळवारचा दिवस यासाठी का अशा प्रकारची चर्चा का आहे, तर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्याच बैठकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या निधीचं वितरण एक छोटा कार्यक्रम घेऊन केलं जाऊ शकतं अशा प्रकारची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी ज्यांचं यादीमध्ये नाव असेल अशा लाभार्थ्यांनी ज्यांनी EKYC केले असेल 2 ते 3 दिवसापूर्वी, तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे. आता याच्यामध्ये एक अशी देखील समाज माध्यमातून बातमी येत आहे की याच्यामध्ये 94,000 शेतकरी हे अपात्र झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर हे 94,000 शेतकरी कोणते आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी आपण पाहिलं की याद्या यायला का उशीर होत होता, तर याचं कारण त्यांनी शासनाने सांगितलं होतं की जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात तर अशा शेतकऱ्यांचा प्राथमिक डाटा येण्याला थोडा उशीर लागलेला होता आणि परिणामी ती एक चाचणी राहिल्यामुळे त्याच्यामध्ये ते पैसे यायला उशीर होत होते. मग आता आपण पाहिलं तर याच्यामध्ये हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत, तर हे पैसे मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरलेला असेल असे शेतकरी याच्यामधून वगळले गेलेले आहेत. मग ते जे 94,000 शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे जे कोणी यासाठी ज्या शेतकऱ्यांनी KYC केले असेल अशा शेतकऱ्यांना मंगळवारी हे पैसे जमा होण्याला त्यांच्या खात्यावरती सुरुवात होणार आहे. धन्यवाद.